स्वप्न पोलीस भरतीचे लाखो विद्यार्थी पाहतात, पण दरवर्षी हे स्वप्न का राहून जाते? आपण चुकतो का? का कधी हा प्रश्न आपण स्वतःला विचारला? पेपर काढण्यासाठी फक्त अभ्यासच पुरेसा आहे का? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. जर का अभ्यास पूर्ण झाला नसेल तर काय करावे? या सर्व प्रश्नांची उत्तर पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 100 मार्कांचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा, कारण यामध्ये आपण मराठी ग्रामर 20 प्रश्न, इतिहास यांचे 20 प्रश्न, भूगोल 20 प्रश्न, राज्यशास्त्र 20 प्रश्न, सोबतच गणित बुद्धिमत्ता यांचे देखील 20 प्रश्न. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे 20 प्रश्न आहे, परंतु जवळपास आपले 500 प्रश्न होणार, कारण की आपण एक्सप्लेनेशन एका प्रश्नाचं नियर अबाउट 5 ते 10 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन बघणार. जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. चला तर सुरू करूया. बघा पहिला प्रश्न, त्यामध्ये आपण मराठी ग्रामरमध्ये 1 ते 20 प्रश्न बघणार आहोत. त्यामधला पहिला प्रश्न, ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, ज्या विद्यार्थी मित्रांचा अभ्यास काहीच नसेल आणि शेवटच्या क्षणी त्यांना जर फिजिकल चांगलं असेल आणि पेपर काढायचाच असेल तर त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी स्पेशल आहे. बघा, ज्ञान शब्द. आता मला एक सांगा, सामान्य भाषेत जसं आपण मराठी महाराष्ट्रात राहतो, मराठी रोज बोलतो, दैनंदिन आपला मराठी आहे, त्यामध्ये आपण थोडं तर्कदृष्ट्या आपण विचार करूया. ज्ञान, मला एक सांगा, समानार्थी विचारले आपल्याला तर अज्ञान होणार का? हे विरुद्धार्थी शब्द झाला. हा पहिला ऑप्शन कट. त्यानंतर अभ्यास. बघा, अभ्यास, शाळा. शाळेमध्ये आपण जातो, आपण ज्ञान मिळवतो, परंतु ज्ञान म्हणजे शाळा होते का? नाही. शाळेमधून ज्ञान मिळते आणि ज्ञान हे फक्त शाळेमधूनच नाही तर इतर ठिकाणी जरी मिळते, जसं की कुठेही आपल्याला काही शिकायला मिळते म्हणून त्यामधून ज्ञान मिळते. परंतु अभ्यास म्हणजे ज्ञान होते का? तर नाही. अभ्यासामधून आपल्याला ज्ञान प्राप्त होते, तो भाग वेगळा. मग या प्रश्नाचं उत्तर आहे करेक्ट म्हणजे विद्या. विद्या इज लाईक दॅट ज्ञान. ठीक आहे, विद्या म्हणजे ज्ञान. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे बी. पुढचा प्रश्न बघूया. सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, चांगला, कुरूप, मोठा, लहान. हा प्रश्न देखील एकदम इझी आहे. बघा, सुंदरचा विरुद्धार्थी शब्द विचारला आपल्याला, त्यामध्ये मोठा आणि लहान हे 2 शब्द येणारच नाही, काही संबंधच येत नाही. चांगला, बघा, चांगला आणि वाईट हा संबंध येणार नाही, कारण की वाईट याचा विरुद्धार्थी शब्द चांगला आणि चांगल्याचा विरुद्धार्थी शब्द वाईट. तर या शब्दाचं उत्तर होणार ते म्हणजे कुरूप. ठीक आहे, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, पुस्तके हा शब्द कोणत्या वचनात आहे? एकदम अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, स्टार करून ठेवतो. पुस्तक याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की त्यांचं वचन होय का? तर बघा, आपण नेहमी पुस्तक याप्रमाणे वाचतो, ठीक आहे, परंतु हे एकवचनी आहे आणि त्याला अनेकवचनी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे काय? पुस्तके. बघा, यामध्ये ऑप्शन काय दिला आहे? तर आपल्याला पुस्तके दिलं आहे, तर हे अनेकवचन आहे, म्हणजेच या ऑप्शनमध्ये अनेकवचन येणार, परंतु एकवचन हे पुस्तक होणार आणि द्विवचन आणि नाही हे कटणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. रामाने पत्र लिहिले, येथे कर्ता कोण? बघा, हा प्रश्न आणि यासारखे प्रश्न तुम्हाला अनेकदा मराठी ग्रामरमध्ये पाहायला मिळणार. बघा, कुठलीही क्रिया करणारा, जो करणारा असतो ना, तो म्हणजे कर्ता असतो. बघा, यामध्ये काय आहे? तर रामाने पत्र लिहिले, लिहिणारा कोण? तर राम. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच रामाने येणार. पुढचा प्रश्न बघा, ती वेगाने धावते. वेगाने यामध्ये काय दर्शवलेलं आहे? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे क्रियाविशेषण. आता हे कसं येणार? बघा, आपण कर्ता पाहिला, जो कार्य करतो, ठीक आहे, परंतु कर्त्याची व्याप्ती कमी करणे त्यासाठी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. म्हणजे या प्रश्नात सर्वनाम काय होणार? ती. ठीक आहे, वेगाने धावते, तर यामध्ये विशेषण काय होणार? वेगाने. तर यामध्ये विशेषण होणार, परंतु ते कसं विशेषण होणार? क्रियाविशेषण, कारण की याच्यामध्ये क्रियापद धावते दिलेलं आहे आणि वेगाने धावते हा एक जोड शब्द आहे, त्यामुळे आपल्या लक्षात येणार या प्रश्नाचं उत्तर म्हणजे क्रियाविशेषण, ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. घरचे अनेक वचन काय? आता बघा, घरे हे सिंपल आहे, एकदम लॉजिकल आहे, जे आपण दैनिक भाषामध्ये वापरतो देखील. ठीक आहे, घरे, परंतु घर, घरी अशा प्रकारचं कुठलंच होणार नाही. पुढचा प्रश्न, मोठाचं भाववाचक नाम काय? आता बघा, हा देखील प्रश्न सिंपल आहे, परंतु आपण तार्किकदृष्ट्या कसा सोडू शकतो? मोठाचा भाववाचक काय? म्हणजे मोठा या शब्दात भाव कुठला दडपलेला आहे? बघा, मोठेपणा, मोठाई आणि मोठकपणा. बघा, मोठकपणा हा शब्द तर बिलकुल येणार नाही. त्यानंतर मोठाई हा देखील येणार नाही. मोठेपण आणि मोठेपणा यामधला आपल्याला ॲक्युरेट जर काढायचं असेल तो म्हणजे मोठेपणा आहे. ठीक आहे, मोठा यामध्ये आपल्याला मोठेपणा दर्शवले जाते, म्हणजे त्याच्यामध्ये भाव निर्माण होतो, तो म्हणजे मोठेपणाचा. याप्रमाणे पुढचा प्रश्न, जलदचा समानार्थी शब्द ओळखा. बघा, यामध्ये काय दिलेलं आपल्याला? समानार्थी शब्द. जलद म्हणजे काय होते? फास्ट. इंग्लिशमध्ये आपण त्याला फास्ट म्हणू शकतो. ठीक आहे, परंतु त्याचा समानार्थी शब्द म्हटलं म्हणजे तर तो होणार वेगवान. बघा, हळू म्हणजे स्लो होते आणि शांत मोठा यामधला कुठलाच होणार नाही, कारण की मॅच होत नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. मुलगा खेळत आहे, या क्रियापद कोणते? बघा, मुलगा खेळत आहे. ठीक आहे, यामध्ये क्रियापद दर्शवलेलं आहे, ते म्हणजे खेळत आहे. सिंपल आहे एकदम. मुलगा हा याच्यातला करता आहे, जो क्रिया करत आहे, म्हणजे खेळण्याची क्रिया कोण करत आहे? तर मुलगा हा करता झाला आणि खेळत आहे हे आपल्याला माहिती दर्शवत आहे का मुलगा काय करत आहे. ज्याप्रमाणे बघा, याचं एक्सप्रेशन बघूया. जर करता
कुठलीही क्रिया करतो त्याला आपण कर्ता म्हणतो, परंतु कर्ता कुठली क्रिया करत आहे हे दर्शवणारं शब्द, वाक्य किंवा त्यामध्ये आपल्याला त्याला काय म्हटलं जाते ते म्हणजे क्रियापद. ठीक आहे. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तो म्हणजेच क्रियापद. पुढचा प्रश्न बघूया. खिडकी कोणते लिंग आहे? बघा हा प्रश्न एकदम इझी आहे. रोजच्या जीवनामध्ये तुम्ही या प्रश्नाचा प्रयोग करता. विंडो, डोर हे तुमच्या प्रत्येकाच्या घरी असते. बघा तुमचे आई वडील तुम्हाला नेहमी म्हणते खिडकी बंद कर, परंतु खिडकी कोणती लिंग आहे तर तुम्हाला काय म्हणून हाक मारतात ते? ती खिडकी बंद कर, म्हणजेच ती फिमेल म्हणजे स्त्रीलिंगी. पुढचा प्रश्न बघूया. आकाश निळे आहे हे वाक्य कोणते? बघा यामध्ये आकाश निळे आहे, तर या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नार्थी शब्द दिसून येतो का? नाही. क्वेश्चन मार्क की आपल्याला प्रश्न विचारला आहे का आकाश निळे दिसत आहे किंवा आकाश निळे आहे, याच्यामध्ये प्रश्नाचा भाव निर्माण होतो का? नाही. त्यानंतर आज्ञार्थी, आज्ञा दिली आहे का आपल्याला काही करण्याची? नाही. उद्गारार्थी, उद्गार केलेला आहे का? उद्गारचं चिन्ह आपल्याला दिलं आहे का? नाही. तर या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे विधानार्थी, विधान आहे फक्त ते. पुढचा प्रश्न. कधीच हा शब्द कोणता? बघा नाम, सर्वनाम, अवयव, विशेषण. आता बघा विशेषण आहे का ते? कुठल्या क्रियेचं किंवा क्रियापदाचं विशेष माहिती देत आहे का? नाही. त्यानंतर नाम आहे काय? कुठले नाम? नाही. नामाबद्दल विशेष माहिती देते का? सर्वनाम आहे का? नाही. तर या प्रश्नाचं उत्तर अवयव. पुढचा प्रश्न. उंचचा तुलनात्मक प्रकार. बघा उंच, हाईट. ठीक आहे. याचा तुलनात्मक अगर शब्द आपल्याला पाहास मिळणार तर तो म्हणजे उंचत्तर. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे उंचत्तर. पुढचा प्रश्न. राम शाळेत जातो, येथे शाळेत कोणती विभक्ती आहे? बघा आपल्याला विभक्ती विचारलेली आहे, तर बघा राम शाळेत जातो यामध्ये अगर विभक्ती विचार केली आपण तर ते म्हणजे अधिकरण आहे. आता यामध्ये का बरं? तर बघा याच्यामध्ये संबंध दर्शवला आहे का? नाही. त्यानंतर कर्ता याच्यामध्ये राम आहे. ठीक आहे. पण आपल्याला विचारलं आहे शाळेत, शाळेत विचारला आहे तर राम हा कर्ता आहे, तर शाळेत हे काय ठिकाण आहे, प्लेस आहे, त्यामध्ये अधिकरण आहे. परंतु राम आणि शाळा यामध्ये संबंध दर्शवला नाही आहे, त्यामुळे संबंध होणार नाही. कर्म देखील नाही आहे, त्यामुळे आपल्या लक्षात येणं हे अधिकरण आहे. पुढचा प्रश्न. विद्यार्थीचे स्त्रीलिंगी रूप. आता बघा विद्यार्थी, आता आपण अनेक भाषणामध्ये, शाळेच्या भाषणामध्ये आपण ऐकलेलं आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. ठीक आहे. तर हा प्रश्न देखील इझी आहे. या प्रश्नाचं उत्तर होणार विद्यार्थी, विद्यार्थिनी. पुढचा प्रश्न. तो शाळेत गेला हा कोणता काळ आहे? बघा तो शाळेत गेला, कुठलीही क्रिया झाली, होऊन गेली, तर तो कुठल्या काळात मोजतो आपण? तो म्हणजे भूतकाळ. ठीक आहे. अतिशय सुंदर मध्ये अतिशय काय आहे? तर बघा या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे क्रियाविशेषण. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल अतिशय, परंतु जेव्हा सुंदर अगर विचारलं असेल तर हे यामध्ये विशेषण असतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं विशेष माहिती दर्शवते. परंतु नाम आणि सर्वनाम याचा संबंध येत नाही, ते म्हणजे सरळ क्रियाविशेषण. या प्रश्नाचं उत्तर होणार. बघा पुढचा प्रश्न. सूर्य उगवला याला नकारार्थी रूप द्या. आता बघा आपण रोज पाहतो सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, यामध्ये अगर आपल्याला नकारार्थी शब्द देत असेल तर आपण आपल्या मित्राला कुठल्या शब्दात उत्तर देऊ? ते म्हणजे सूर्य उगवला नाही, सिंपल आणि सिंपल भाषेमध्ये. परंतु नाही, सूर्य उगवला नाही किंवा सूर्य नाही अशा प्रकारचं काहीच आपण ट्युनिंग वापरणार नाही. म्हणजे या प्रश्नाचं आपण सरळ उत्तर ते म्हणजे पहिला ऑप्शन ए, सूर्य उगवला नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक तुमच्या मनातली गैरसमज आज मी काढून घेतो, ते म्हणजे मराठी ग्रामर एकदम सोपं आहे, जे की आपण रोज बोलतो, परंतु त्यामध्ये आपल्याला थोडं तर्क वापरला तर आपण सर्व गोष्टी इझिली क्रॅक करू शकतो. बघा पुढचा प्रश्न बघूया. मी आणि तो यात समुच्चय काय? बघा पण आणि कारण म्हणून यामध्ये आपल्याला एक निदर्शन येते ते म्हणजे आणि. बघा मी आणि तो यामध्ये आपल्याला समुच्चय फक्त आणि फक्त सिंपल आहे, ते म्हणजे आणि दर्शवलेला आहे. बघा पुढचा प्रश्न. खाणे हा शब्द कोणता? यामध्ये आपल्याला नाम दर्शवलं आहे का? तर नाही. कुठलं सर्वनाम देखील नाही आहे. सर्वनाम आपण पाहिले आहे 9, तर त्यामध्ये आपल्या लक्षात येते ते म्हणजे क्रियापद. पुढचा प्रश्न. आता बघा इतिहास सुरू झालेला आहे, इतिहासाचा प्रश्न घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? हा प्रश्न अतिशय सोपा आणि सरळ आहे, म्हणजे शिवनेरी, जुन्नर. बघा जुन्नर हे ठिकाण लक्षात ठेवा आणि पुणे हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. 1857चा उठाव कोणी केला? तर बघा तात्या टोपे. यामध्ये आपण उत्तर एकदम क्लिअरली काढू शकतो जर आपल्याला माहिती नसेल तर, कारण की ऑप्शनच तशा प्रकारचे दिले आहे. लक्ष्मीबाई, नानासाहेब, तात्या टोपे. आपल्याला माहिती आहे सुरुवात झालेली आहे मंगल पांडे यांच्यापासून. ठीक आहे. तर बघा तात्या टोपे. आता तात्या टोपे आणि नानासाहेब यांचं नाव दिलेलं आहे. तर बघा 1857चा उठाव कानपूरमध्ये कोणी नेतृत्व केले? ते म्हणजे नानासाहेब पेशवे. सोबतच त्यांचे सेनापती कोण होते? तर तात्या टोपे आणि लक्ष्मीबाई. हे आपण आपल्याला माहिती आहे झाशी या ठिकाणचे नेतृत्व यांनी केलेलं आहे. ठीक आहे. पुढचं बघूया. ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना. यामध्ये आपल्याला स्थापना वर्ष विचारलेलं आहे. बघा 1885. आणि हा एकदम सोपी प्रकारचा प्रश्न होता, कारण की 1950 जर आपला देशच 15 ऑगस्ट 1947चा स्वतंत्र झाला, त्यानंतर 1950ला काँग्रेसची स्थापना होणार का? म्हणजे हा प्रश्न एलिमिनेट सहज होणार. त्यानंतर 1942, 1905 आणि एकमेव ऑप्शन दिला आहे तो म्हणजे 1805. बघा तर्क हा नेहमी माणसाला वाचवतो, त्यामुळे हा प्रश्न तर्काने अगर तुम्ही सोडवला, जर तुम्हाला माहिती नसतं तरी तुमचा इझिली निघाला असता. त्यानंतर आपण थोडी माहिती बघूया. ते म्हणजे 28 डिसेंबर 1885 या तारखेला स्थापना झाली आणि
याचं पहिलं अधिवेशन कुठे झालं? मुंबई. आणि मुंबईमध्ये कुठं? ग्वालियर टँक. सोबतच एक लक्षात ठेवा, उमेशचंद्र बॅनर्जी हे अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष होते, हे देखील माहीत ठेवा. आणि सोबतच यांची स्थापना कोणी केली? तर ए ओ ह्यूम सोबत दादाभाई नौरोजी यांचं देखील नाव लक्षात ठेवा. आणि पुढचं बघा, इथे 1905 दिलं आपल्याला. तर 1905ची हिस्ट्री आपण बघूया. 1905मध्ये बंगालची फाळणी झाली, तिथे कर्जन हा गव्हर्नर होता. त्यानंतर 1942 इथे चलेजा आंदोलन झालं, ते म्हणजे 9 ऑगस्ट 1942मध्ये. आता बघूया पुढचा प्रश्न. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि कोणी म्हटले हे? बघा, एकदम सिंपल आहे, ते म्हणजे टिळकांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न, दांडी मार्च केव्हा झाला? बघा, 1930मध्ये. आणि याची प्रॉपर तारीख म्हटली तर ते आहे 12 मार्च. आणि हे केव्हा पोचले? तर 5 एप्रिल. आणि यांनी मीठ उचलून, म्हणजे गांधीजींनी मीठ उचलून सत्याग्रह केव्हा केला? तर 6 एप्रिल. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पानिपतची तिसरी लढाई. बघा, हा प्रश्न एकदम सिंपल आहे, परंतु यामध्ये जर तुम्हाला कोणाकोणामध्ये झाली तर ते विचारणार. बघा, मराठा वर्सेस कोण होतं हे तुम्ही क्वेश्चन बॉक्स कमेंटमध्ये उत्तर द्या. आणि या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे 1761. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाला? बघा, यामध्ये सरळ मेन्शन केलं आहे, ते म्हणजे 1919. आणि याची तारीख म्हटलं तर 13 एप्रिल. हे देखील लक्षात राहू द्या. ठिकाण जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे जालियनवाला बाग, पंजाब, अमृतसर. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न, आणि एक लक्षात ठेवा, इथे जो जनरल होता तो जनरल डायर, हे नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. भारत छोडो आंदोलन, जे की मी तुम्हाला 2 मिनिटं आधीच सांगितलेलं आहे, ते म्हणजे 9 ऑगस्ट 1942. या प्रश्नाचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, भारताचा स्वातंत्र्य दिन. बघा, जो आपल्या सर्वांना माहीत आहे, 15 ऑगस्ट 1947. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान. हु इज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? तर नेहरू. बघा, भारताचे पंतप्रधान विचारलं आपल्याला तर ते म्हणजे नेहरू. आणि जर का प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती विचारलं तर ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि जर का आपल्याला विचारलं भारताचे गृहमंत्री, होम मिनिस्टर कोण होते पहिले, तर ते होणार पटेल. आणि गांधीजींचा प्रश्नच येत नाही, कारण की त्यांनी कुठलंच पद भूषवलं नाही. पुढचा प्रश्न, प्लासीची लढाई. एकदम सोपं. बघा, 1757मध्ये झालेली आहे, इंग्रज आणि सिराजुद्दौला. पुढचा प्रश्न, सायमन कमिशन 1928. पुढचा प्रश्न, होम रुलिंग चळवळ. बघा, हे एकदम महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला 2 नाव दिले, एक टिळक आणि एक ॲनी बेझंट. हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. या प्रकारचे तुम्हाला 2 पैकी एक नाव दिले जाईल. आता इथे आपल्याला टिळक दिलेलं आहे, पुढच्या प्रश्नात आपल्याला ॲनी बेझंट असे दर्शवणार. बघा, पुढचा प्रश्न, लोखंड पुरुष, आयरन मॅन कोणाला म्हटलं जाते? सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. यांचा पुतळा देखील बांधलेला आहे, जो की गुजरातमध्ये आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. एकदम सोपा प्रश्न, 1674. पुढचा प्रश्न, तो म्हणजे पहिला पेशवा. बघा, हा एक IMP प्रश्न आहे. जर का अशा प्रकारचा प्रश्न आला तर हा अनेक विद्यार्थी मित्र सोडणार नाही, कारण की त्यांना माहीतच नसते हा प्रकारचा प्रश्न. बघा, पहिला विचारला आहे तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यामध्ये डीप नॉलेज पाहिजे, ते म्हणजे शेवटचा जो आहे नानासाहेब पेशवे यांचा शेवट आहे. बघा, आपण यांच्याबद्दल आधीच प्रश्न बघितला आहे, ते म्हणजे कानपूर यांचा 1857चा उठाव यांनी केलेला आहे. का बरं केलेला आहे? कारण की हे शेवटचे पेशवे होते, यांना इंग्रजांनी उचलून ते म्हणजे कानपूर इथे शिफ्ट केले होते. बघा, आणि यामध्ये अगर आपल्याला पहिलं विचारलं तर ते म्हणजे बालाजी विश्वनाथ, हे करेक्ट उत्तर होणार. पुढचा प्रश्न, वास्को द गामा भारतात आले. बघा, वर्ष विचारलेलं आहे, ते म्हणजे 1498. कालिकत, बंदर, कोची म्हणजेच केरळ. ठीक आहे, या ठिकाणी. परंतु एक लक्षात ठेवा, यामध्ये अगर तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्न विचारला किंवा या संबंधित अगर तुम्हाला प्रश्न कधी आला तर कालिकत, ठीक आहे, हे ठिकाण तुम्हाला सांगितलं. सोबतच लक्षात ठेवा, वास्को द गामा हा कुठचा रहिवासी होता? तो म्हणजे पोर्तुगीज. ठीक आहे, पोर्तुगीज या ठिकाणचा होता. सोबतच लक्षात ठेवा, तो भारतात किती वेळा आला? तर तीन वेळा. आता जर आपल्याला वर्ष विचारले ते देखील लक्षात ठेवा, 1498, जसं की आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. सोबतच 1502 ते 1503 या दरम्यान. आणि एक आलेला आहे 1524. आणि इथेच मृत्यू देखील झालेला आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना लागू. बघा, इथे कॉम्प्लिकेट प्रश्न होऊ शकतो. हा लागीन तर एकदम सोपा प्रश्न आहे. बघा, इथे काय म्हटलं आपल्याला? राज्यघटना लागू केव्हा केलेली आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. यामध्ये आपण घराला कलर करतो, तर आपण सुरुवातीला कलर विकत आणतो, त्यानंतर घराला कलर लावतो. ठीक आहे, पहिल्यांदा विकत आणतो, नंतर घराला कलर लावतो. यामध्ये बघा, राज्यघटना लागू करण्यासाठी आपल्याला राज्यघटना ॲक्सेप्ट करावं लागेल, स्वीकारावं लागेल. पहिले स्वीकारावं लागेल. स्वीकारणी केव्हा केली आपण? ते म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. आणि त्यानंतर अप्लाय म्हणजेच लागू केली ते म्हणजे 26 जानेवारी 1950. बघा, हे विद्यार्थी मित्र एकदम इम्पॉर्टंट लाईन आहे, जे की अनेक विद्यार्थी मित्र घाई गडबडीमध्ये हा प्रश्न इझी चुकून देतात. बघा,
स्वीकृत म्हणजे ॲक्सेप्ट कधी केली आपण ते 26 नोव्हेंबर 1949 आणि लागू ती केलेली आहे 26 जानेवारी 1950. बघा मग या प्रश्नाचं उत्तर होणार 26 जानेवारी 1950. त्यामध्ये पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती बघा आपण याआधीच पाहिलेलं आहे ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. पुढं आपण भूगोल यामध्ये 41 ते 60 प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर बघा तुम्हाला महाराष्ट्रातील पहिले 5 शिखर जिल्हे उंची मीटरमध्ये हे सर्व माहीत पाहिजे. या प्रकारचे प्रश्न नेहमी येतात. तर बघा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे. त्याची उंची 1646 मीटर आहे आणि ते ठिकाण म्हणजे अहमदनगर. आताचे कोणते नगर झाले आहे ते अहिल्यानगर हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आणि कळसुबाई नंतर दुसरे महाराष्ट्रातील सर्वात उंच कोणते आहे तर साल्हेर हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, गोदावरीचा उगम. आता जर गोदावरीचा उगम आपण पाहिला आपल्या निदर्शनात येते नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामधलं ठिकाण कुठलं आहे तर त्र्यंबकेश्वर. गोदावरीची लांबी एकूण किती आहे तर 1465 किलोमीटर. 1465 किलोमीटर. जर आपल्याला विचारलं महाराष्ट्रात तिची लांबी किती आहे तर 668 किलोमीटर. सोबतच लक्षात ठेवा गोदावरीने महाराष्ट्राचा एकूण किती भाग व्यापलेला आहे तर तो 49% आणि भारताचा 10%. या प्रकारे गोदावरी कुठल्या दिशेने वाहते तर ती वाहते पूर्व दिशेने वाहते हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न, तो म्हणजे सर्वात मोठे वाळवंट. बघा हा प्रश्न एकदम इझी आहे. तर आपल्याला लक्षात येते ते म्हणजे सहारा वाळवंट. पुढचा प्रश्न, सह्याद्रीचे दुसरे नाव काय. अतिशय इझी प्रश्न, तो म्हणजे पश्चिम घाट. आता बघा सह्याद्री आपण महाराष्ट्राच्या मॅपमध्ये बघूया. सह्याद्री आपल्याला कुठे दर्शवले जाते तर महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला. बघा हा एक प्रश्न बनू शकतो, सह्याद्री हा महाराष्ट्राच्या कुठल्या दिशेला तो म्हणजे पश्चिम दिशेला. हे देखील महत्त्वाचं आहे. आता बघूया पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती. आता बघा इथे काय विचारलेलं भारतातील. ठीक आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होणार गंगा. जर का आपल्याला महाराष्ट्रातील विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे गोदावरी. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न, कर्कवृत्त किती राज्यातून जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे 8. परंतु एक लक्षात ठेवा या 8मध्ये UP हे राज्य येणार नाही. जर तुम्हाला राज्य विचारले आणि त्यामध्ये तुम्हाला UP दिसलं तर UP कट करून द्यायचं, UP येणार नाही. पुढचा प्रश्न, कृष्णा नदीचा उगम. एकदम सोपी प्रश्न, महाबळेश्वर सातारा हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नाशिक, त्र्यंबकेश्वर, गोदावरी, भीमाशंकर, पुणे या प्रकारचे लक्षात ठेवा. पुढचा, सर्वात मोठा महासागर पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागर हा होणार आहे. महाराष्ट्राची राजधानी एकदम कठीण प्रश्न आतापर्यंतचा तो म्हणजे मुंबई. पुढचा प्रश्न, आता बघा इथे काय दिलेलं आपल्याला पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. सोबत नागपूर उपराजधानी आहे, संत्राचे शहर म्हणून ओळखले जाते. नाशिक पोलीस अकादमी आहे, इथे कुंभमेळा यासारखं भरतो. तर पुढचा प्रश्न, विषुववृत्त कोणत्या अक्षावर आहे. बघा हा प्रश्न जर का आला ना अनेक विद्यार्थी म्हणजे 80% विद्यार्थी चुकणार, कारण की हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना माहीत नसेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 0 अंश. हे देखील नोट डाऊन करा. तापमान मोजण्याचं साधन, अनेकदा आपण दवाखान्यात जातो तेव्हा आपण या प्रकारचं साधन पाहतो ते म्हणजे थर्मामीटर, आणि अनेकांच्या घरात देखील राहते ताप मोजण्यासाठी, टेम्परेचर मोजण्यासाठी. बघा पुढचा प्रश्न, नर्मदा नदी कुठे मिळते. बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला नर्मदा नदी. आता नर्मदा नदी समजण्यासाठी आपल्याला तिची लांबी पाहावं लागेल ते म्हणजे 1312 किलोमीटर. उगम कुठे आहे तिचा तर MP मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि जर भारताच्या मॅपमध्ये अगर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्या लक्षात येणार ती MP मध्ये उगवते, परंतु ती वाहते कशी पश्चिम वाहिनी आहे. ते भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी म्हणजेच नर्मदा नदी. आणि ती जाऊन कुठे मिळते बघा, जर ती पश्चिम वाहिनी असेल तर ते अरबी समुद्रात जाऊन मिळणार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे अरबी समुद्र, ऑप्शन क्रमांक B. पुढचा प्रश्न बघा, सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुरुवातचे 3 राज्य मिनिमम करणं आहे. बघा सर्वात मोठं राज्य म्हटलं म्हणजे राजस्थान. बघा तुम्ही एक मूवी पाहिली असेल ते म्हणजे RRR. त्याचप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने RMM म्हणजेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या प्रकारचं. बघा 1 नंबरवर येणार राजस्थान, 2 नंबरवर येणार मध्य प्रदेश, 3 नंबर आपला महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राचं जर तुम्हाला क्षेत्रफळ विचारल्यास ते 3,07,713 चौरस किलोमीटर हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, हिमालय कोणत्या प्रकारचा आहे. बघा हा प्रश्न एकदम अतिशय सोपा आहे. का बरं, कारण की आपण अनेक पेपरमध्ये वाचलेला आहे ते म्हणजे घडीदार. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न, भारताच्या पूर्वेकडील राज्य. बघा हे सर्व राज्य भारताच्या पूर्वेकडचेच आहे. आता तुम्ही म्हणसान यामध्ये मग ऑप्शन कसं निवडावं आपण तर्काने. तर बघा आपण जेव्हा भारताचा मॅप ॲनालाइज करतो तेव्हा आपल्या लक्षात येते ते म्हणजे हा इथचा म्हणजे एकदम कोणत्यातला जो आहे हा आहे अरुणाचल प्रदेश, आणि बाकी राज्य आपल्याला या साईडची इच्छा दिलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे अरुणाचल प्रदेश होणार. बघा इथे अभ्यास कमी येणार का नाही, इथे तर्क कमी येणार. बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा अभ्यास पुरेसा झाला नसेल तरी चालते, परंतु तुम्हाला प्रश्न
कसा काटावा आणि कसं योग्य उत्तरपर्यंत जायचं मार्ग आपल्याला तर्काने कळते. जर तुमचा तर्क स्ट्रॉंग असेल तर तुम्ही पेपर इझिली क्रॅक करू शकता. पुढचा प्रश्न बघूया. मान्सून वारे. बघा मान्सून वारे. आता मान्सून वारे समजण्यासाठी तुम्हाला मॅप समजावं लागेल. बघा या साईडला आपल्याला अरबी समुद्र दर्शून येते. हा झाला अरबी समुद्र, ठीक आहे. आणि इथे आपण महाराष्ट्र, ठीक आहे. आता महाराष्ट्रच काय भारती बघा, यामध्ये आपल्याला लक्षात येते इथून वारे येतात आणि ते आढळतात कुठं, तर या सह्याद्री पर्वताला, या पर्वतरांगेला. आणि इथे धोधाल पाऊस पडतो, जे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक ठिकाण आहे आंबोली, जे सिंधुदुर्गामध्ये येते. म्हणजेच आपल्या लक्षात येते हे कुठून येतात, तर हे पश्चिम साईडने येतात, ठीक आहे. पश्चिम साईड सोबतच लक्षात ठेवा. आता आपल्याला महाराष्ट्राचा मॅप अगर आपण पाहिला, उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व, तर आपल्याला लक्षात येते हे वारे या साईडने येतात पश्चिम साईडनं. तर ही साईड कुठली झाली, पश्चिम आणि दक्षिण, हे लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर काय होणार बघा. यामध्ये आपल्याला काय दिलेलं ऑप्शनमध्ये, तर ते म्हणजे दक्षिण. बघा उत्तर पूर्व. आता मला एक सांगा, आपण मॅपद्वारे पाहिलेलं आहे हे उत्तर वरची साईड, इथे वारे येते का, तर नाही. तर त्यामध्ये आपल्याला सेकंड नंबरचा ऑप्शन दक्षिण आणि पश्चिम इझी दिलेला आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे. बघा महाराष्ट्रात एकूण प्रमुख 3 बंदरे आहे, म्हणजेच मुंबई, त्यानंतर दाभोळ येणार का, नाही. रत्नागिरी नाही, अलिबाग नाही, हे देखील बंदरे आहे, परंतु हे मुंबईमधले नाही आहे. मुंबईमध्ये जे बंदर आहे त्यामध्ये मुंबई हे सर्वात महत्त्वाचं बंदर आहे. पुढचा प्रश्न, पर्जन्यमान जास्त कुठे पडतो. बघा पर्जन्यमान हा प्रश्न जर तुम्हाला समजला नसेल ना, तर पर्जन्यमान या शब्दाचा अर्थ तुम्ही फक्त आणि फक्त पाऊस हे लावून घ्या. म्हणजे आता लक्षात येणार तुमच्या, पाऊस जास्त कुठे पडतो. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इझी तरीकेने काढू शकता. ते म्हणजे बघा, हा जर आपण मॅप पाहिला कुठल्याही राज्याचा, कुठल्याही देशाचा, बघा यामध्ये अगर आपल्याला दर्शवलं जाणार, हा म्हणजे मैदानी प्रदेश. मैदानी म्हणजे सपाट, ठीक आहे. प्लेन म्हणू आपण त्याला. आणि हा पर्वतीय आणि पठारी. बघा वारे कुठल्याही प्रकारचे येतात ना, तेव्हा हे पर्वताला किंवा डोंगर माथ्याला अळून तिथे पाणी पडतो किंवा पाऊस पडतो. परंतु सपाट प्रदेशात अशा प्रकारचं काही होत नाही, कुठे अळाची जागाच नसते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय होणार, ते म्हणजे बघा इथे पठार, घाटमाथा, वाळवंट आणि मैदानी. बघा या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे मैदानी तर होऊच नाही शकत, कारण की प्लेन जागा आहे. वाळवंट, जर वाळवंटामध्ये अगर पाणी असतं, राजस्थानमध्ये भरपूर प्रमाणात पाणी पाहायला मिळालं असतं, म्हणजे हे ऑप्शन कट आहे. त्यानंतर घाटमाथा, बघा डोंगर रांग अगर ही असली तर इथे पाणी अडलं आणि या इथे पाणी पडतो, म्हणजे जास्तीत जास्त घाटमाथ्यावर पाणी असतो. त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे ऑप्शन बी, घाटमाथा. पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वीचा आकार. बघा अनेक पिक्चरमध्ये, अनेक मूवीजमध्ये तुम्ही पृथ्वी पाहिली असेल, तर तुम्हाला तिथे दर्शवलं असेल पृथ्वीचा आकार एकदम गोल असतो, परंतु हे चुकीचा विद्यार्थी मित्रांनो. पृथ्वीचा आकार हा गोल नसून तो अंडाकृती असतो, हे देखील लक्षात ठेवा. आणि इथे ऑप्शन दिलेला आपल्याला त्रिकोण, हे तर कधीच होऊ नाही शकत, हे कॉमन सेन्स. बघा इथे अभ्यास कामी येणार नाही, इथे कॉमन सेन्स कामी येणार. त्यानंतर सपाट म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं असं प्लेन. बघा अशा प्रकारची पृथ्वी आहे काय, तर नाही, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होणार बघा, गोल तर येणार नाही. त्यानंतर लंबगोल हे येणार, म्हणजेच याला लंबगोल म्हणजेच अंडाकृती आकृती असे म्हणतात. त्रिकोणी येणार नाही, सपाट येणार नाही, ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होणार, ते म्हणजे लंबगोल. आता बघूया पुढचा प्रश्न, कोळसा खाण क्षेत्र. बघा आपण महाराष्ट्रात, विदर्भामध्ये अगर स्पेशली आपण पाहिलं तर चंद्रपूर कोळशाची खदान म्हणून ओळखलं जाते, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होणार चंद्रपूर. आता बघूया राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामधला पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे जनक. हे आपल्या सर्वांना असा एकही विद्यार्थी नसेल जो अभ्यास करत असेल आणि त्याला या प्रश्नाचं उत्तर नसेल माहीत, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न बघूया, लोकसभेचा कार्यकाळ. बघा लोकसभा हा एक कन्सेप्ट तुमचा मी क्लिअर करून घेतो, तो म्हणजे आता बघा लोकसभा आणि राज्यसभा. त्यानंतर आपण बघूया राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद, हे देखील लक्षात ठेवा. लोकसभा आणि विधानसभा यामध्ये आपण प्रत्यक्ष वोटिंग करत असतो. बघा जवळपास पोरं तुम्ही 18+ असणार. तुम्ही आमदारमध्ये इलेक्शनमध्ये वोटिंग केलं असेल, खासदारमध्ये वोटिंग केलं असेल, तर आमदार कुठे बसतात, विधान भवन मुंबई, ठीक आहे. आणि लोकसभा म्हणजे पार्लमेंट ऑफ इंडिया, यामध्ये लोकसभेमध्ये बसतात मेंबर, ठीक आहे. आणि यांचे कार्यकाळ जो आहे ना, जो लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेला, बघा तुमच्या माहितीसाठी आणि तुमच्या तर्कासाठी तुम्हाला सांगतो, लोक निवडून देतात फक्त आणि फक्त 5 वर्षासाठी, ठीक आहे. आणि लोक ज्यांना निवडून देत नाही म्हणजेच इनडायरेक्टली, तर बघा राज्यसभा आणि विधान परिषद मेंबर यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो, हे देखील लक्षात ठेवा. मतदानाची किमान वय किती, बघा यामध्ये उत्तर आहे ते म्हणजे 18. परंतु एक लक्षात ठेवा, यामध्ये अगर एक्स्ट्रा ॲडव्हान्स प्रश्न आला, तो म्हणजे कुठल्या घटनादुरुस्तीने हे झालेलं आहे, 21 वरून 18 वर्ष. तर हे बघा 61वी घटनादुरुस्ती, हे देखील महत्त्वाचं आहे, जे की 1989मध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूया, राष्ट्रपती निवडणूक कोण करतो. बघा राष्ट्रपतीची निवडणूक होते ना, ते कोण कंडक्ट करत असते, तर या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे भारतीय निवडणूक आयोग, म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ठीक आहे. आता बघा यामध्ये आपण पुढचा प्रश्न बघूया, पण त्यापूर्वी संसद आणि जनता या प्रकारचं ऑप्शन जो आहे आणि पंतप्रधान, हे इझिली एलिमिनेट करू शकता तुम्ही, जर तुम्हाला माहिती नसलं तरी,
तेव्हा तुम्हाला तर्क वापरावा लागेल. आता बघूया पुढचा प्रश्न. राज्यपाल नियुक्ती. आता राज्यपाल नियुक्ती तुम्हाला एक सांगतो मी याच्यामध्ये. बघा, राष्ट्रपती हे नियुक्ती कोणाकोणाची करत असते ते म्हणजे राज्यामधले राज्यपाल आणि राज्यामध्ये जे हायकोर्ट असते म्हणजेच उच्च न्यायालय त्यांचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश यांची दोघांचीही नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. सोबतच एक लक्षात ठेवा, राज्यपाल शपथ कोणाला देतो? तर हायकोर्टाचे जजला म्हणजेच मुख्य न्यायाधीशाला, आणि हायकोर्टाचे मुख्य जज हे राज्यपालाला शपथ देत असते, म्हणजे आलटून पालटून, हे देखील लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे आपलं राष्ट्रपती. आता बघूया पुढचा प्रश्न. संसद किती सभागृह आहे? संसद आपण 2 सभागृह पाहिले, लोकसभा आणि राज्यसभा, ठीक आहे. परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला संसद हा शब्द येणार, संसद यामध्ये घटक विचारणे, तर तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघा मिळून संसद बनत असते. बघा, राष्ट्रपती हे संसदचे अविभाज्य घटक आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न तो म्हणजे मूलभूत अधिकार किती? बघा, यामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार याविषयी प्रश्न विचारलेला आहे, ते मध्ये आपल्याला माहीत पाहिजे 6. बघा, मूलभूत अधिकार हा एक कन्सेप्ट आहे आणि जो भाग 3 मध्ये आहे. मूलभूत, अगर आपल्याला प्रश्न विचारला भाग कुठला आहे, तर भाग 3 मध्ये आहे, ठीक आहे. हे देखील लक्षात ठेवा. मूलभूत अधिकार यांचे कलम जर विचारल्या तर 12 ते 35, हे देखील लक्षात ठेवा. आता बघूया पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालय. आता यामध्ये आपल्या लक्षात येणार मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, तर सिंपल आहे दिल्ली. आता यामध्ये अगर पार्श्वभूमी पाहिली आपण तर ते बघूया आपण. एक कायदा होता 1935, ठीक आहे. त्या कायद्यानुसार 1 ऑक्टोबर 1937 मध्ये स्थापना झाली, ते म्हणजे फेडरल कोर्ट, ठीक आहे, फेडरल कोर्ट. परंतु फेडरल कोर्टची स्थापना होत असताना आणि सर्वोच्च न्यायालय यामध्ये कन्वर्ट कसं झालं होतं, ते 26 जानेवारी 1950 रोजी हे कन्वर्ट झालेलं आहे आणि याचे मुख्यालय कुठे आहे, तर दिल्लीमध्ये. हे देखील लक्षात ठेवा. राज्यघटना स्वीकारली. बघा, मी तुम्हाला याआधी कन्सेप्ट क्लिअर केली आहे. स्वीकारली आणि अंमलबजावणी केली, यामधला डिफरंट तुम्हाला व्यवस्थित सांगितलेला आहे. तर बघा, स्वीकारली या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. पुढचा प्रश्न बघूया. मुख्यमंत्री नियुक्ती. आता बघा, सिंपल आहे आणि तुम्हाला मी ॲरोच्या माध्यमातून दाखवतो. राष्ट्रपती सोबतच राज्यपाल. राष्ट्रपती कोणाची नियुक्ती करते आपण पाहिलेलं आहे, राज्यपालांची, सोबतच न्यायाधीशांची आणि पंतप्रधानांची, त्यांच्या मंत्रिमंडळ. हे लक्षात जर आलं आपल्या, त्याचप्रमाणे हे देखील लक्षात ठेवा, राज्यपाल सेम ॲज इट इज स्टेटमध्ये करत असते, म्हणजेच CM म्हणजेच मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ या प्रकारची नियुक्ती आहे, ठीक आहे. तर बघा, यामध्ये आपला प्रश्न काय विचारलेला आहे, तर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करते, ते म्हणजे फक्त आणि फक्त राज्यपाल करते, आणि इतर मंत्र्यांची तर राज्यपालच करते. कोणाच्या सल्ल्याने? मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने. हे देखील नोट डाऊन करत चला. वित्त आयोग नियुक्त. बघा, वित्त आयुक्त दर 5 वर्षांनी कलम यासाठी 280 दिलेला आहे, 280, ठीक आहे. घटनात्मक आयोग आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि कोण नियुक्त करत असतो, तो म्हणजे राष्ट्रपती, आणि याचा अहवाल संसदेमध्ये मांडत असतो राष्ट्रपतीच मांडत असतो, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. पंचायती स्तर. आता बघा, महाराष्ट्रामध्ये जे राहणारे विद्यार्थी आहे ते ऑलमोस्ट म्हणजे 70% विद्यार्थी मित्र हे ग्रामीण भागाशी निगडीत आहे आणि ते अभ्यास करण्यासाठी मोठ्या मोठ्या शहरामध्ये पुणे, औरंगाबाद या ठिकाणी जातात. परंतु त्यांना बेसिक माहीत असते, ते म्हणजे 3 स्तर आहे, ठीक आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या प्रकारचं. यासाठी समित्या होत्या, ते म्हणजे मेहता समिती, आणखी बरेचशा समिती होत्या, ठीक आहे. आता बघूया, ते म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होणार 3. पुढचा प्रश्न, महाभियोग लागू. आता मला एक सांगा, हा प्रश्न मी का बरं तुम्हाला तर्कावर जास्त जोर देतो, नॉलेजवर नाही? नॉलेजला फेल पाडते तर्क, हे लक्षात ठेवा. बघा, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, खासदार, काय संबंध आहे ते खासदाराचा? महाभियोग होते का कधी? कधीच नाही. आणि मुख्यमंत्री, अरे यांचे बहुमत कमी झालं तर सरकार पडून जाते, महाभियोगचा प्रश्न नाही. परंतु राष्ट्रपती एकमेव आहे ज्यांना अप्रत्यक्ष निवडले जाते, आणि खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे पद माहीत आहे का? खासदार हा मेंबर असतो, मेंबरमधूनच पंतप्रधान बनत असतो, ठीक आहे. हे देखील लक्षात ठेवा. परंतु राष्ट्रपती एकमेव पद आहे ज्यांच्याविषयी महाभियोग आणि न्यायालय म्हणजेच न्यायाधीशांविषयी महाभियोग लागू होत असतो, हे देखील लक्षात ठेवा. आता बघूया पुढचा प्रश्न. संसदीय पद्धतीचा देश. बघा, आपण ब्रिटनकडून घेतलेला आहे संसद पद्धत, ठीक आहे. तर भारत तर होणारच, परंतु अमेरिका, फ्रान्स, चीन यामध्ये संसद पद्धती नाही आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेची कमाल संख्या. लोकसभेची कमाल संख्या म्हणजे 552, हे देखील लक्षात ठेवा. राज्यसभा, आता यामध्ये म्हटलं तर 250, हे एकदम इझी आहे. त्यानंतर कलम 370. बघा, हे इझी आहे. काश्मीर, परंतु हा प्रश्न सिंपल आहे, परंतु याच्यामध्ये डीप प्रश्न जर आला आपल्याला तर 370 कलम रद्द केव्हा केली, हे देखील येऊ शकते, म्हणजेच 5 ऑगस्ट 2019 हे तारीख एकदम नोट डाऊन करा. सोबतच हा दर्जा काढून टाकला या तारखेला, 370 दर्जा काढून टाकला. परंतु लागू केव्हा झाला 371, तर बघा 31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई जयंती, हे देखील लक्षात ठेवा, 2019 इथे लागू झालेलं आहे. हे 2 तारीख लक्षात. बघा, आता पुढचा प्रश्न बघूया, तो म्हणजे मूलभूत कर्तव्य. जेव्हाही आपण राज्यशास्त्र हा विषय अभ्यास करतो त्यामध्ये मूलभूत कर्तव्य हे सर्वात मस्ट पॉईंट आहे, हा तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल.
बघा याच्यामध्ये अगर डीप माहिती मिळवता असेल तुम्हाला तर बघा आज तुम्हाला एकदम व्यवस्थित शांतरित्या सांगतो. 42वी घटनादुरुस्ती ही झाली होती 1976मध्ये. तेव्हा प्राईम मिनिस्टर कोण होते आपले, तर इंदिरा गांधी. सोबत लक्षात ठेवा याच्यासाठी एक समिती स्थापन झाली होती, ती म्हणजे स्वर्णसिंग. हे लक्षात ठेवा. आणि ही 1976मध्ये झाली होती. परंतु यामध्ये एक लक्षात ठेवा, तुम्हाला तारीख देखील विचारू शकते, म्हणून तुम्ही हे घटनादुरुस्ती एकदम शांततेनं पाहून घ्या. आणि एक महत्त्वाचं म्हणजे अनुसूच्या. आता बघा इथे अगर ऑप्शन आपल्याला 8 दिलं असते ना पहिलंच, तर अनेक विद्यार्थी मित्रांनी 8 केलं असतं. बघा या प्रश्नाचं कसं आहे कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण घटना स्वीकारली ते म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला, तेव्हा माहिती आहे का घटना स्थापन झाली होती, घटना बनून रेडी होती. तेव्हा माहिती आहे काय एकूण 8 सूच्या होत्या, परंतु कालांतराने 4 वाढ झाल्या, म्हणजे आता टोटल एकूण 12 आहे. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 12 येणार. ठीक आहे. आता बघूया आपण गणित आणि बुद्धिमत्ता. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला सत्य सांगतो मी आज. तुम्ही वर्ष 2 वर्ष 3 वर्ष ग्राउंडवर खूप मेहनत केलेली आहे आणि त्याचं फळ म्हणजे नोकरी. आणि नोकरी मिळवण्यासाठी एकदम महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पेपर. हा आता तुमचा एकदम शेवटचा पॉईंट आहे. परंतु एक लक्षात ठेवा, हे तेवढंच खरं आहे जेवढं की सूर्य पूर्वेकडून उगवतो. बघा ज्या विद्यार्थ्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता हे स्ट्रॉंग असेल त्याशिवाय रिझल्ट येणार नाही. आणि ज्यांचा स्ट्रॉंग आहे त्यांचा रिझल्ट 100% येतो. तुम्हाला जर वाटेल का आपण GS किंवा इतिहास भूगोल हे प्रश्न केले आणि निघून जाणार, तर नाही. एक लक्षात ठेवा, गणित बुद्धिमत्ता एकदम स्ट्रॉंग पाहिजे. जर तुमचा गणित बुद्धिमत्ता अगर कमजोर असेल तर तुम्ही काळजी करू नका. आपण आपल्या व्हिडिओवर एकदम सटीकदृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्या तुम्हाला गणित बुद्धिमत्ता एकदम काही दिवसातच शिकून घेऊ. बघा पहिला प्रश्न 25 गुणिले 4. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल एकदम नॉर्मल भाषेत सांगतो मी तुम्हाला. 25 गुणिले 4 हे तुम्हाला असं वाटते काय 25 नंतर गुणिले 4 आणि याचं उत्तर काढा. 5 चोक 20, 7 चाले 2, 4 दुनी 8 आणि 2 10 म्हणजे 100. अशा प्रकारचं बघा हे मेथड सोडून द्या. तुम्हाला तर्क लावा लागेल. तुम्हाला सिंपल समजावं लागेल का 25 चोक 100 होते म्हणून आपल्या लक्षात यायला पाहिजे. 25 दुने 50, 25 चोक 100 या प्रकारे. पुढचा प्रश्न तो म्हणजे 144 भागिले 12. तुम्हाला माहिती आहे काय मिनिमम 25 ते 30 पर्यंत वर्ग आणि घन हे आणि फाळे हे पाठ पाहिजे, म्हणजे तेव्हाच तुम्ही सेकंदात उत्तर काढू शकता. बघा 12चा वर्ग किती होणार 144. या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे 12. पुढचा प्रश्न बघूया 200चे 15%. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी एकदम सिंपल मेथड सांगतो यामध्ये कशी. बघा जेव्हा हे टक्के विचारलं तुम्हाला, आता विचारलं आपल्याला 15%. ठीक आहे. आता हे टक्केचं चिन्ह अगर आपण खाली देऊ ते कसं देणार आपण 100. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, कुठलीही संख्या जशी की आपल्याला दिला आहे 200, इथे आपल्याला मेन्शन केला आहे 200. जेव्हा आपल्याला टक्के दिले राहणार हे टक्क्याचं सिम्बॉल, तेव्हा सरळ समजून जायचं दिलेल्या संख्येला 2 शून्य कम करायचं. ठीक आहे. म्हणजे किती उरणार 2 आणि 15 गुणिले 2 म्हणजे 30. या प्रश्नाचं उत्तर 30 होणार. आणि काही विद्यार्थी अगर हे प्रश्न करत असाल तर तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला गणित जमलंच नाही. तुम्हाला गणित म्हणजे जर तुम्ही करून उत्तर काढू शकता. बघा हे 200 हे 20 कट नंतर, परंतु हा जो टाईम वेस्ट होऊन राहिला तुमचा हा महत्त्वाचा आहे. बघा एक खरं आणखी सांगतो तुम्हाला, 100 प्रश्न आणि 60 मिनिट हा जो खेळ ज्या विद्यार्थ्याच्या लक्षात आला तो प्रश्न पेपर काढतो. कसा तर बघा तुम्हाला 100ही प्रश्न येते, काही एतराज नाही त्या गोष्टीला, परंतु तुम्ही 100 प्रश्न अटेंडच नाही केले, तुम्ही 80-85 केले किंवा 70च केले, तुमचा रिझल्ट येऊ नाही शकत मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला टायमिंगला महत्त्व द्यावं लागेल. आणि टायमिंगला महत्त्व देण्यासाठी प्रॅक्टिस एकमेव साधन आहे, ते म्हणजे प्रॅक्टिस. हे एकमेव वाचू शकते तुम्हाला. बघा आता पुढचा प्रश्न बघूया 2 4 8 16. मला एक सांगा ह्या प्रश्नामध्ये काहीतरी डिफिकल्ट आहे काय? आणि यामध्ये काही टेक्निक ट्रिक काहीच पाहावं नाही लागत, फक्त आपल्याला तर्क लक्षात ठेवावं लागते. ते म्हणजे 2 2ची दुप्पट 4 4ची दुप्पट 8 8ची दुप्पट 16 याप्रमाणे 16ची दुप्पट 32. ठीक आहे. पुढचा प्रश्न त्रिकोणाच्या कोणाची बेरीज. एकदम इझी म्हणजे 180. आता तुम्हाला असं वाटेल 180 आपल्याला कळलं नाही, तर बघा कळण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगतो, ते म्हणजे जेव्हाही आपण अशा प्रकारचा प्रश्न अटेंड करू, आता येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला असे प्रश्न दिसणार, ते म्हणजे वर्तुळ. आता आपल्याला वर्तुळ जेव्हा दिसणार ना, एक लक्षात ठेवा वर्तुळ हा 360 अंशाचा असतो. ठीक आहे. पूर्ण सर्कल 360चा असतो आणि अर्धा जर विचार केला तर 360चे अर्धे 180. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचा कोर म्हणजेच 1/4 हा किती होणार 90. हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आपण काटकोन बघितला आहे. काटकोन कसा काढतो आपण अशा प्रकारे, हा 90 अंशाचा असतो. ठीक आहे. परंतु आपण त्रिकोण कसा काढतो तर याप्रमाणे, म्हणजे हे 30 अंश सुटून जाते, उरले किती 60 अंश. आता मला एक सांगा, जर 60 उरले तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे, ते म्हणजे बघा ही आकृती आपण काढली, यामध्ये आपण असं त्रिकोण काढलेला आहे, हे 60 आणि हे 60 आणि हे 60 म्हणजे 60 त्रिक 120 180. 1 ते 10. आता मला एक सांगा, हे जे प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला आधी घरीच तयारी करावी लागेल. बघा 1 ते 10. आता यामध्ये कसं काय बघा 1 आणि 10 11 ते 20 या प्रकारचे प्रश्न तुम्हाला वारंवार येणार, परंतु
तुम्हाला याची तयारी घरीच करावी लागेल. ते म्हणजे कशी, 1 ते 10 या संख्यांची सर्व संख्यांची बेरीज म्हणजे 55 होते. 11 ते 20 या सर्व संख्यांची 155 या प्रकार तुम्ही करू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये अगर असा प्रश्न आला तर तो सेकंदच सुटायला पाहिजे. हा प्रश्न टाईम खाणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. 3, 6, 4 क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारचा प्रश्न हा सोडवायची टेक्निक कशी आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न अगर तुम्हाला इन केस कुठल्याही एक्झाममध्ये आला तर तुम्ही एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये संबंध जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमचा हा प्रश्न सुटणारच नाही. बघा 3 आणि 6 अशा प्रकारची मांडणी आहे. सोबतच आपल्याला हे 4 पॉईंट दिसले, ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुन्हा 4 दिले आणि क्वेश्चन मार्क. एक लक्षात ठेवा, या 2 संख्येमध्ये संबंध असणार तोच इकडे असणार, ठीक आहे. किंवा पहिली संख्या तिसरी संख्याशी संबंध असणार, दुसरी संख्या चौथी संख्या, अशा प्रकारचे संबंध आपल्याला चेक करावा लागेल. आता बघा यामध्ये अगर संबंध चेक करतो तर लक्षात येते 3 आणि 6 यांची दुप्पट होते, 3ची दुप्पट 6. तसंच 4ची दुप्पट किती होणार 8. या प्रश्नाचं उत्तर होणार 8, ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. 1000चे 10%. मित्रांनो मी तुम्हाला आधीच काय सांगितलं, जेव्हा टक्के आलं तेव्हा तुम्ही लक्षात घ्या 100 खाली असणार. आता मला एक सांगा, 10% हे एकदम इझी आकडा आहे. कसा, तर बघा जेव्हाही तुम्हाला 10% दिले तर तुम्ही जो अंक दिला आहे त्यामधला फक्त 1 झिरो कमी करा, बस झालं. सिम्पल, दॅट्स इट. म्हणजे कसं बघा, 1000ला 3 त्यानंतर 10% म्हणजे 2 झिरो, हा झिरो कट, उरला फक्त 1 झिरो खाली, ठीक आहे. तर हा कट म्हणजे उरले 100. तर या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्हाला 10% म्हटलं तेव्हा लक्षात ठेवा 1 झिरो वरचा कम करायचा, ठीक आहे. पुढचा प्रश्न. 7चा वर्ग. तुम्हाला मी आधीच काय म्हटलं, 1 ते 25 ते 30 पर्यंत तुम्हाला वर्ग घन फाळे पाठ पाहिजे. बघा 7चा वर्ग काय होणार, ते म्हणजे 49. 7चा वर्ग 49. परंतु तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये 7चाच नाही विचारणार, तुम्हाला 14चा विचारणार, 21चा विचारणार, याप्रमाणे. पुढचा प्रश्न बघूया, तो म्हणजे 1/2 प्लस 1/4. एकदम सोपा आहे, परंतु अनेक विद्यार्थी मित्रांचे अभ्यास नसल्यामुळे हा प्रश्न सोडून देतो, जो की हा एकदम पानसट प्रश्न आहे, एकदम चिल्लर प्रश्न आहे. कसा, तर बघूया. 1/2, ठीक आहे. 1/2 याचा अर्थ काय होतो, जर आपण टक्केत कन्वर्ट केलं तर बघा, बे पंच 10 आणि हा झिरो जसा तसा म्हणजे 50%, ठीक आहे. लक्षात आलं ना आपल्या, हे काय होणार 50%. आपण 2ने भाग दिला तर 50%. सोबतच लक्षात ठेवा, त्यानंतर 1/4 याला अगर 100% कन्वर्ट केलं तर 4 दुने 8 आणि उरले 2, 4 पंचे 20 म्हणजे 25%. आता मला एक सांगा, 50% आणि 25% किती होणार, 75%. इथे ऑप्शन काय आहे आपल्याला, 3.4. आता मला एक सांगा, 3/4 जर आपण 75% आपण 3/4 लिहू शकतो का, हो. तर कसं बघा, जेव्हा आपण 3/4 गुणिले 100 केलं तेव्हा लक्षात येणार तुम्हाला. बघा 4 25 100, 25 त्रिक 75, ठीक आहे. याप्रमाणे हे देखील नोट डाऊन करत चला. हा प्रश्न एकदम इझी आहे, परंतु रीत माहीत नसल्यामुळे तुम्ही चुकता. आता घेऊया पुढचा प्रश्न, तो म्हणजे एकदम फेवरेट. बघा आयोगाचा फेवरेट पॉईंट आहे हा. कसा बघा, कामगार. 5 कामगार 10 दिवस काम करतात, 10 कामगार किती दिवस करणार, सिम्पल आहे, दॅट्स इट. बघा आता यामध्ये काय आहे, तर आपण लक्षात घ्या, 5 कामगार दिले आपल्याला, मॅन, ठीक आहे. किती दिले, 5. काम किती करतात, तर 10 दिवस. सोबतच लक्षात ठेवा, आता आपल्याला 10 कामगार, आता कामगारांची संख्या किती झाली, दुप्पट, ठीक आहे. तर काम हे कसं होणार, वाढणार काय, नाही. जेव्हा आपण माणसं हात वाढवले तर काम कमी होणार. म्हणजे किती कमी होणार, तर ह्या 10च्या निमपट म्हणजे अर्धे. तर बघा इथं 5 येणार. जर हे लक्षात नसून आले तर तुम्ही एक सिंपल ट्रिक आहे, ते म्हणजे हे बघा, माणसाच्या खाली माणसं लिहिले आपण आणि कामाच्या दिवसाच्या खाली दिवस, ठीक आहे. तर बघा हे 10 कॅन्सल, त्यानंतर उरले 5. सिंपल आहे. तर बघा या प्रकारचे तुम्ही आन्सर क्लिक करू शकता. परंतु मी म्हणतो तुम्ही हा प्रश्न प्रॅक्टिकली जोपर्यंत समजून नाही घ्यायचा तोपर्यंत तुम्हाला हार्ड जाणार. बघा 5 कामगार 10 दिवस काम करतात, ठीक आहे. आता मला एक सांगा, कामगार वाढले ना, कमी केले काय, पण किती वाढले, दुप्पट वाढले ना. आता जेव्हा कामगार दुप्पट वाढले तर कामाची संख्या ही निमपट होईल, हे लक्षात ठेवा, म्हणजेच 5 येणार. आता पुढचा प्रश्न, 45 प्लस 55, हे तर इझिली आहे एकदम 100. पुढचा प्रश्न बघूया, वर्गमूळ 121. आता मी तुम्हाला काय म्हटलं, जोपर्यंत तुम्ही वर्गमूळ करसान नाही, बघा 121 कोणाचा आहे, अग्राचा वर्ग आहे. पुढे बघूया, 3मध्ये कोण, म्हणजे आता बघा घड्याळचा प्रश्न आहे, 3 वाजता किती कोण होतो, बघा 12, 3, 6 आणि 9. तुम्हाला मी काय म्हटलं आधीच, वर्तुळ हा 360 अंशाचा असतो. त्यामध्ये अगर अर्धा केला आपण तर तो होणार 180 आणि त्याचा निमपट केला तो होणार 90, ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय होणार, 90. परंतु जर तुम्हाला हे कळलं नसेल तर तुम्हाला एकदम बेसिक सांगतो मी. बघा 12 त्यानंतर 1, 2 आणि 3. बघा हे 5 मिनटं म्हणतो आपण, याला 5 मिनटं म्हणतो आणि याला 5 मिनटं म्हणतो. या सर्वांमध्ये काय असते मित्रांनो, 30-30 अंशाचा कोन असतो. तो म्हणजे 30-30 अंशाचा कोन, अगर या सर्वांची बेरीज केली ते म्हणजे 90 होते, ठीक आहे. आता बघूया पुढचा प्रश्न, तो म्हणजे 18, 21, 24. सिंपल आहे. यामध्ये लक्षात येऊन राहिला +3 आहे फक्त आणि फक्त, बाकी काहीच नाही. 24मध्ये 3 करा 27. पुढचा प्रश्न बघूया, 500वर 10% व्याज. आता बघा मी तुम्हाला जेव्हाही 10% म्हटलं तर तुम्हाला काय म्हटलं, समोरच्या चिन्हामधून एक झिरो, समोरच्या संख्येमधून 1 झिरो कॅन्सल करा, म्हणजेच काय उरणार 50. बघा 500 गुणिला 10 भागेला 100, ठीक आहे. 1 झिरो कट 1 झिरो कट 1 झिरो 1 झिरो उरले 50, ठीक आहे. तर या प्रकारे
आता बघूया पुढचा प्रश्न, तो म्हणजे आयतावर आहे. एकदम सिंपल आणि सोपा. आयताचे क्षेत्रफळ यांचं सूत्रच विचारलं आपल्याला, बाकी काहीच करायला सांगितलं नाही. बघा आयत, तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करतो मी. हा झाला चौरस किंवा चौकोन, ठीक आहे. आणि आयत, आता आपण चौरसाचे किंवा चौकोनाचे क्षेत्रफळ विचारला ते म्हणजे बाजू. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, बाजूचा वर्ग. का बरं, तर बघा ए ए ए आणि ए म्हणजे याचे चारही बाजू सारखे असते, परंतु इथं आयतामध्ये नाही. याची समोरची लांबी जी असते ती जास्त असते आणि रुंदी कमी असते. त्यामुळे माहिती आहे का, लांबी गुणिले रुंदी या प्रकारचं सूत्र आहे. एकदम सिंपल आहे आणि हा बेसिक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर होणार ते म्हणजे लांबी गुणिले रुंदी. पुढचा प्रश्न बघूया, 9 गुणिले 9. आता मला एक सांगा, 9 गुणिले 9 म्हणजे त्याचा वर्ग विचारत आहे, तर 81. बघा वर्गावर आपण किती प्रश्न पाहिले, नियर अबाउट 3 ते 4 प्रश्न पाहिले. म्हणून तुम्हाला कंपल्सरी आहे वर्ग 25-30 पर्यंत करणं, फाडे करणं, घनमूळ करणं, घन करणं. बघा आता पुढचा प्रश्न बघूया आणि शेवटचा प्रश्न, ऑड वन द आउट म्हणजेच गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा 2, 3, 5, 9 सिंपल आहे, लॉजिक लागते ते म्हणजे 9. का बरं, तर बघा 2 आणि 3 यामध्ये डिफरंट किती आहे, 1चा. तसंच 3 आणि 5 यामध्ये डिफरंट किती आहे, 2चं. परंतु 5 आणि 9 यामध्ये डिफरंट आहे 4चं. मला एक सांगा, 1, 2 इथं काय पाहिजे होतं आपल्याला 3, म्हणजे इथं संख्या 8 यायला पाहिजे होती. तर बघा या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, आणि ते देखील हॉनेस्टली. बघा 100 मार्काचा पेपर आहे तुमचा. फिजिकल अगर 50, 45, 40 कुठल्याही प्रकार जाऊ द्या, परंतु तुम्हाला पेपर एकमेव आणि शेवटचं साधन आहे. त्यामध्ये तुम्हाला साध्य करायचं आहे की तुम्हाला वर्दी मिळवायचीच आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. आणि हा अभ्यास कसा असायला पाहिजे, तर मी सांगतो तुम्हाला, हा अभ्यास 50% जरी तुमचा अभ्यास असेल, 100% नसला तरी चालते, परंतु तर्क हा डेव्हलप करणं एकदम इम्पॉर्टंट आहे. ज्या विद्यार्थ्याचा तर्क असेल तो 100% पेपर काढणार. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि अशाच प्रकारचे कन्सेप्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणार. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.